को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. भाजप आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहे. पहिला दिवस आहे अधिवेशनाचा आणि पावसाळी अधिवेशन आहे. बऱ्याच घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून यांनी प्रवास केलेला आहे आणि दरेकर यांना बाहेर काढा असं सुद्धा ते म्हणालेले आहेत. काय म्हणाल? जुनं प्रेम आहे, मैत्री असते, राजकारणाच्या पलीकडेही काही संबंध असतात आणि मैत्रीमध्ये आणि हा योगायोग असू शकतो. ज्या योगायोगामध्ये जर ते लिफ्टमध्ये गेले तर त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही असं मला वाटतं. पण यापूर्वीच्या पण घटना आहे. यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील गेले, त्यांनी चॉकलेट खाऊ घातलं, बरीचशी चर्चा सुरू झाली की चॉकलेट खाऊ घातले तर आता पुढची सुरुवात पण गोड होईल. जे वितुष्ट निर्माण झालं होतं मागच्या काळामध्ये ते या काळामध्ये त्याची भरीव होऊन जाईल. मला वाटतं चंद्रकांत दादा पाटील ज्या अधिकारांनी भेटायला गेले ते संसदीय कार्यमंत्री म्हणून गेले. जी प्रथा परंपरा आहे, जे विरोधी पक्षनेत्याकडे गेले तिथे कदाचित जर सन्माननीय उद्धवजी असतील, माजी मुख्यमंत्री म्हणून जर त्यांचाही सन्मान केला असेल तर मला वाटतं त्यामध्ये अयोग्य काही नाही. परंतु असे लिफ्टचे किस्से अधिवेशनात होतच असतात. माझ्याबरोबर देखील मागच्या 2 अधिवेशनात सातत्याने ते झालेले आहेत. ते घटना बदलताना पाहायला मिळतं. इथलं चित्र वेगळं पाहायला मिळतं. संजय राऊत जे बोलतात ते पण आज वेगळंच बोलले. ते म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी भविष्यामध्ये मुख्यमंत्री व्हावं, ते चेहरा असावेत. मग याने वितुष्ट निर्माण होईल महाविकास आघाडीमध्ये आणि पुन्हा भाजप आणि उबाटा पक्ष एकत्र येईल अशी पण चर्चा घडते. मला वाटतं की संजय राऊत हे शिवसेनेचे उबाटाचे प्रवक्ते आहेत. प्रवक्ते असल्यामुळे त्यांच्या नेत्याच्या बाबतीतला निर्णय किंवा नेत्याला मोठं करणं हा त्यांचा अधिकार आहे. तो कदाचित त्यांनी केला असेल आणि तसं महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर उद्धवजीनंतर असा कुठला दुसरा चेहरा महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही. पण उद्धव ठाकरे म्हणतात की आधी महायुतीने त्यांचा चेहरा जाहीर करावा मगच आम्ही आमचा चेहरा देणार. नाही, महायुती कोणाचा चेहरा जाहीर करेल हे निर्णय घेणारे उद्धव ठाकरे नाही आहेत. त्यामुळे आमचा जो निर्णय आहे तो सन्माननीय आमचे दिल्लीतले नेते, आमचे 3 नेते माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजितदादा आणि देवेंद्रजी आणि दिल्लीतले नेते सन्माननीय अमितभाई शाह आणि पंतप्रधान मोदींकडनं येईल आणि तो जो चेहरा येईल तो सर्वांना मान्य असेल. लेकिन असं म्हणतात हिंदीमध्ये की एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते लोक. राजकारणात पण असं चित्र पाहायला मिळतंय का सध्या? तेच मी म्हणत होतो, महाविकास आघाडीमध्ये दिसतंय. पृथ्वीराज बाबा म्हणतात की आम्ही 3 लढणार. शरद पवार काहीच म्हणत नाही आहेत. उद्धव ठाकरे काहीच म्हणत नाही आहेत. संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार. शरद पवारांना त्यांच्या मुलीला म्हणजे आमच्या ताईला म्हणजे आमच्या सुप्रिया ताईला बनवायचं आहे. नाना पटोलेंना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं आहे. बाळासाहेब थोरात साईबाबांच्या चरणी रोज जात आहेत. पृथ्वीराज बाबांना पुन्हा स्वप्न पडायला लागली आहेत. त्यामुळे एक चेहरे पे कही चेहरे लगा लेते ही आघाडी अशी परिस्थिती निर्माण आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहतोय प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.